शिवशंकर भडेकर माझं नाव. उदय भोजनाळे परमिटून बेलवार ह्या नावानं आमचं सांगली कोल्हापूर रोडवर आमचं हॉटेल आहे. पण एक युद्धामुळे आम्हाला गॅस मिळत नाही. गॅसमुळं आम्हाला आता गॅसमधला धंदा बंद ठेवण्याची वेळ आली. पण न बंद करता आम्ही हे आमच्याकडे 35-30 कामदार आहेत, त्यांचं पोट भरायचं म्हणलं आणि आम्हाला व्यवसाय चालवायचं म्हणलं तर आम्ही चूल पेटवायचा निर्णय घेतला आणि चुलीवर जेवण काय जे गिरायकाला ज्या अपेक्षा पाहिजे त्या डिश काय देता येणार नाही. पण ठराविक 1-4 डिश ठेवून आम्ही गिरायकांना जेवणपत्र सप्लाय करण्याचा आम्ही प्रयत्न करू. असं आमच्याकडे आजच चूल पेटवून आम्ही सुरुवात करायचा प्रयत्न केला. साधारण किती दिवसापासून तुम्हाला म्हणजे गॅस टंचाई भासायला लागली? आता ह्या आठवड्यामध्ये आम्हाला सुरुवात झाली. 4-8 दिवस झाले आता गॅस द्यायचं आणि आम्हाला बंद केलेलं आहे. 40 वर्ष आम्ही धंदा करतो आहे व्यवसाय. तुमच्या आज संघटनेची बैठक पण झाली, त्यात काय झालं? संघटनेच्या बैठकीमध्ये या गॅसवर आमचा विषय झाला की आम्हाला हॉटेल व्यावसायिकांना डावलून बाकीच्या संस्थांना दवाखाने असोत, हायस्कूल असोत यांना देण्याच्या त्यांनी यादी मागून घेतली. पण आम्हाला त्यात काय समावेश करून घेतलं नाही त्यांनी. त्या यादीमध्ये आमचा कुठं उल्लेख केला नाही. पण शासनानं आमचाही विचार करावा व्यावसायिकांचा. जिल्ह्यामध्ये जवळजवळ हॉटेलं 3000च्या वर आहेत. बार परमिटून बेर बार आहेत, 700 बार आहेत. आज या सगळ्या एवढ्या कामगारांची उपासमारीची वेळ आलेली आहे. शासनाने त्याचा विचार करावा. शासनाला आम्ही विनंती करतो.